पुन्हा एकदा म्हणजे 2023 जानेवारी 2023 नंतर पुन्हा एकदा तुमच्याशी या विषयावर म्हणजे महानाट्य या विषयावर संवाद साधण्याचा हा खरं तर योग आलेला आहे. माननीय गोपाळ पाटील साहेब असतील, आमचे कायमस्वरूपी मार्गदर्शक जातेगावकर काका असतील, आपण सगळेच आहेत. ते भूषण असेल, वर्षा असतील, घनश्याम असतील, धीरज असतील, आपण सगळेच आहेत. जानेवारी 2023 मध्ये खरं तर शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग नाशिकमध्ये झाले होते आणि नाशिककरांनी उदंड असा प्रतिसाद या महानाट्याला दिला होता. आपण सगळ्यांनी त्यावेळी हा थरार, याची देही याची रुळा अनुभवला होता. म्हणजे त्याच्या आधी छत्रपती संभाजीनगर असेल, मग नाशिक असेल, नाशिक नंतर कोल्हापूर, कराड, मग भोसरी, हडपसर असा हा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे. म्हणजे मगाशी पाटील साहेब जरी म्हणाले की व्यस्तता आहे, तरी राजकीय व्यस्तता एका बाजूला, पण त्या पलीकडे त्यापेक्षा महत्वाची गोष्ट हा संस्कार पोहोचवणं फार गरजेचं आहे. कारण आम्ही नक्की कुणाचा वसा आणि वारसा सांगतो आणि तो का सांगतो हे जर पुढच्या पिढीला सांगितलं नाही तर मग त्या दिशाहीन विकासाला काहीच अर्थ राहत नाही. आणि मला वाटतं की गोपाळ पाटील साहेबांचा हा जो दोन गोष्टी एकत्रित या संस्काराचा एक मध्यबिंदू शोधण्याचा जो प्रयत्न तो खरंच कौतुकास्पद आहे. कारण एकीकडे विकास म्हटल्यानंतर जोपर्यंत आपण शाश्वत शेतीकडे जात नाही, जोपर्यंत विषमुक्त शेतीकडे जात नाही, म्हणजे भटिंडावरून येणारी ट्रेन जेव्हा कॅन्सर ट्रेन म्हणून ओळखली जाते, जेव्हा आपण ती ट्रेन बघतो तेव्हा आपल्याला कळतं किंवा वारंवार कॅन्सर रुग्णालयांची जी मागणी होते आणि जवळपास घरटी आता पेशंट कोणी ना कोणी ओळखीचा, कोणी ना कोणी, जे 25, 30, 50 वर्षांपूर्वी परिस्थिती होती की खूप रेअर होतं ऐकायला, पण आता मात्र अगदी घरटी ऐकायला मिळतं. आणि या परिस्थितीमध्ये हा एक वेगळा संस्कार गोपाळ पाटील साहेब जो करतात त्यांच्याशी असोसिएट होताना आम्हाला खरंच खूप आनंद आहे. जगदंब क्रिएशन्सच्या माध्यमातून राजा शंभू छत्रपती प्रोडक्शन्स पुणे यांनी निर्मित केलेलं महेंद्र वसंतराव महाडिक लिखित आणि दिग्दर्शित हे महानाट्य आहे. आणि हे पुन्हा नाशिककरांसमोर सादर करत असताना त्याला एक वेगळं सोशल कॉज आहे. म्हणजे ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेसाठीचं फंड रेझिंगचं याला एक फार महत्वाचं कॉज आहे. विषमुक्त शेतीचं, शाश्वत शेतीच्या प्रचार आणि प्रसाराचं याला एक फार मोठं एक अधिष्ठान आहे. आणि त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की 2023 साली जसं आपण सगळ्यांनी आपल्या धाकल्या धन्यांचा इतिहास हा नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वदूर पोहोचवण्यासाठी तुमच्यातल्या प्रत्येकाचं त्यामध्ये फार मोठं योगदान आहे. आणि जसं त्यावेळी योगदान दिलं होतं 2023 साली, तसंच पुन्हा हे योगदान द्या. कारण तलवारीच्या पात्याला वारंवार घासावं लागतं आणि त्याच पद्धतीने हा संस्कार पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे वारंवार आपल्याला सांगत राहावं लागेल. आणि हे जर आपण सांगत राहिलो तर मला वाटतं एक वेगळ्या प्रकारे आपला इतिहास आपण लोकांपर्यंत, आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवत राहू. दिनांक 30 एप्रिल ते 5 मे या दरम्यान गिरावे जिथे झालं होतं आपलं महानाट्य, त्याच ठिकाणी महानाट्याचे प्रयोग याही वेळी असणार आहेत 30 एप्रिल ते 5 मे. आणि आपल्या सर्वांचं त्यासाठी प्रतिसाद असेल, आपल्या सर्वांचं सहकार्य लाभावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय शिवराय. तुमचे काही प्रश्न असतील तर बोलू.